Brought to you by Palvi Agrico. पालवी ॲग्रिको, भारताचा पहिला AI तंत्रज्ञानावर आधारित B2B आणि B2C ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म. शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार, मोबाईलच्या एका क्लिकवर. आतापर्यंत आम्ही मुनी जे आहे त्यांचा रिस्पेक्ट करत आलो, पण आता ते पॉलिटिकली ॲक्टिव्ह होणार आहेत तर आम्ही हे सरसकट आम्ही त्यांच्यावरती घाव घालणार. कटकन करायचा प्रयत्न केला तर डेफिनेटली आम्ही गिरगावकर टीमचे सगळे सदस्यांना कटकन आवाज काढायला तयार आहोत. तुम्ही जा आणि तुमचं राजस्थान चालवा. ह्याच्या मागे राजकीय काही नेते आहेत जे शंड झालेले आहेत, त्यांच्याकडनं थोडेफार पैसे घेतात का फ्लॅटमध्ये थोडंफार अमुक करून घेतात, तर हे सगळ्या गोष्टी करतात आहेत. त्यांच्यामुळे हा सगळा प्रॉब्लेम होतोय. म्हटलं एवढा जैन आहेत, जैन समाजासाठी करतात आहेत, मग मराठी माणसांसाठी मराठी नेते का नाही करत, हा आमचा प्रश्न आहे. तसंही गिरगावात मराठी माणसाला दाबण्याचा खूप वर्षापासून प्रयत्न चालूच आहे. मुद्दा हा जो कबुतराचा आहे ना, हा फक्त छोटा मुद्दा आहे, हा मुद्दा नाही आहे. ह्याला पकडून त्यांना राजकारण खेळायचं आहे. आम्ही राहुल नार्वेकरांना विनंती केली गेल्या अधिवेशनमध्ये 30% कंपल्सरी पाहिजे. त्या कायद्याचं काय झालं? शंभूराज देसाई फक्त बोलले कोणी काय केलं तर फक्त या आम्हाला तक्रार करा. अरे कायदा करा ना. आमचे पण त्या ठिकाणी कबूतरखान्याच्या बाजूला चिकन मटन सेंटरसाठी 13 परवानगी मागण्यासाठी आमचे लेटर पडणार. मराठी माणूस संयम ठेवतोय पण शंड पण नाही ना. मतदानासाठी लोकांच्या दरवाज्यात जायचं, मतं घ्यायची मराठी लोकांची आणि मराठी लोकांचीच कामं करायची नाही. तर ह्याच्या पुढे हे सगळं लाचारीगिरी बंद करा. कबुतरावरनं किती मोठं राजकारण होऊ शकतं हे सध्या आपण अनुभवतोत. मागच्या काही महिन्यापासून कबूतरखाने याच्यावरनं पक्ष नाही तर सर्वसामान्य लोकांमध्ये सुद्धा वाद झडायला लागलेत आणि राजकारण होऊ लागलेलं आहे. सध्या गिरगावामध्ये चर्चा आहे ती एका पोस्टरची. गिरगावातच कशाला, संपूर्ण मुंबईत कबूतरखान्यावरनं जेव्हा चर्चा होते, कालच समोर आलेल्या आणि व्हायरल झालेल्या एका पोस्टरची चर्चा होते. आम्ही गिरगावकर या गिरगावातल्या एका संघटनेकडनं हे पोस्टर काढण्यात आलंय. त्यात असं लिहिलंय, कबूतर गो बॅक टू मारवाड राजस्थान. महाराष्ट्राचा मॅप दिलेला आहे, कबूतरखाना दाखवलेला आहे आणि पुढे असं म्हटलंय, शांतिदूताच्या कबुतरांना आता त्याच्या राज्यात जनकल्याणासाठी पाठवण्याची सुरुवात प्रत्येक मराठी लोकांना आता करावीच लागेल. आम्ही गिरगावकर या संघटनेकडनं असं पोस्टर का काढण्यात आलं? ते पोस्टर व्हायरल होते, पण त्याच्या मागे या संघटनेचा उद्देश काय आहे, काय नेमकं म्हणायचंय त्यांना? आणि दुसरीकडे जर आपण पाहिलं, ज्या कबुतरांच्या हक्कांसाठी, कबूतरखान्यांसाठी लढणारे जे जैन संघटनेचे जैन मुनी आहेत, त्यांनी तर थेट महानगरपालिका निवडणुकीसाठी आपला पक्ष सुद्धा जाहीर करून टाकलेला आहे. आज हमारे जैनों का जो चिन्ह है शांतिदूत कबूतर है और हमारी जो पार्टी अभी शांतिदूत जन कल्याण पार्टी की आज मैं घोषणा करता हूं. म्हणजे कबूतर आणि कबूतरखान्यावरनं मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये वादंग होणार ही गोष्ट खरी आहे. तर ज्या आम्ही गिरगावकर या संघटनेनं हे पोस्टर काढलेलं आहे, त्याचे अध्यक्ष गौरव सागवेकर माझ्यासोबत आहेत आणि त्याच्या सचिव शिल्पा नायक माझ्यासोबत आहेत. त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊयात की आम्ही गिरगावकर या गिरगावकरांसाठी झगडणाऱ्या, गिरगावकरांचे मुद्दे प्रश्न मांडणाऱ्या संघटनेला नेमकं कबुतरांना राजस्थान आणि मारवाडला पाठवावं का लागतं आहे, नेमकं त्यांचं हे म्हणण्यामागचा उद्देश काय आहे आणि याबरोबरच गिरगावातले नेमके याच्याशी निगडीत प्रश्न खरोखर आहेत का, ते कुठले आहेत? तर सगळ्यात आधी तर हा प्रश्न आहे ते म्हणजे की हे जे पोस्टर आता मी व्हायरल झालेलं पोस्टर वाचून दाखवलं, काय उद्देश काय आहे? असं राजस्थान मारवाडला जाण्यासाठी का सांगते, नेमकं कोणाला सांगते? उघड याच्यात काही म्हटलेलं नाहीये म्हणून विचारते. उघड तुम्ही पहिला प्रश्न केला म्हणून तुम्हाला उघड उत्तर देतो. सरळ टार्गेट आणि फोकस जैन लोकांवरती आहे, कारण ते मूळचे राजस्थानचे आहेत. म्हणून तो उद्देशून त्या प्रदेशाचं नाव टाकलं की राजस्थानमध्ये तुम्ही निघून जा. हे कळण्याचं कारण काय आहे, जर तुम्ही नीट बघाल एकंदरीत मुंबईमध्ये आहे ना, आणि हे आम्ही मागे पण बोललो, ही लोक कुठेतरी पॉकेट्स तयार करण्याचा प्रयत्न करत आहेत, हे लोक कुठेतरी काय म्हणतात ना, दुजाभाव करायचा प्रयत्न करत आहेत. आणि हा मूळ हा ना, घाटकोपर आणि कांदिवली हा वेगळाच असेल, पण मूळ हे गिरगावपासून चालू झालं. तिकडचे काही स्थानिक नेते जे पहिले हिंदू करत होते, हिंदूच्या माध्यमातून नंतर कळायला लागलं की त्यांचा अजेंडा फार हा वेगळा आहे. त्यांचे पॉकेट्स तयार करून निवडणूक लढवायचे आहेत आणि आपली कम्युनिटी बसवायची आहे, मराठी लोकांना त्रास द्यायचा आहे, तिकडे आता त्यांना घरं दिली जात नाहीत. ह्या सगळ्या गोष्टी आता सहनशीलतेच्या बाहेर झाल्यात. कबूतर प्राण्यांवर पक्ष्यांवरती बोलल्याने आम्ही एवढे मूर्ख नाही आहोत, ते निर्जीव लोकांवरती आम्ही कशाला बडबड करत बसू. पण त्यांच्या माध्यमातून हे जे धंदे करत आहेत ना, हे जैन मुनी लोक, आणि काल तुम्ही जे बघितलं असेल, तुम्ही ते नीट पोस्टर बघितलं का, जन कल्याण सुरक्षा शांतिदूत, त्यांच्या त्या पक्षाचं नाव दिलं आहे. मराठीची संस्कृती आहे, आम्ही संत महात्म्यावरती कधी उघडपणे बोलत नाही आणि मागे पण बोलत नाही, बरोबर. पण कालपासून त्यांनी पक्षाची स्थापना केली आहे, आता ते पक्षाचे कार्यकर्ते सदस्य आहेत. म्हणून त्या बेअक्कल असलेल्या ज्या मुनीला, ज्या नरेंद्र त्यांनी काय केले, आणि अजून एक वाक्य त्यांनी केलं की काय, आम्ही डॉक्टरांना मूर्ख समजतो, आवश्यकता पडली तर शस्त्र हातात घेऊ. बघा, आम्ही काल त्यांनी तोंडी बोललं, आम्ही तोंडी उत्तर दिलं.
एवढे काय आम्ही शंड नाही आहोत. काल अजून एक स्टेटमेंट आम्ही त्यांना प्रत्युत्तर दिलं, म्हटलं आम्ही युवक आजचे युवक हे माननीय बाळासाहेब ठाकरे यांना फॉलो करणार आहोत. त्याने एक वाक्य दिलं होतं की त्यांनी कोणी कटकन आवाज केला की आपला खाटकन आवाज केला, अरे केला की कार्य करायला पाहिजे. त्यांनी अरे केला, आम्ही कार्य केलं. कटकन करायचा प्रयत्न केला तर डेफिनेटली आम्ही गिरगावकर टीमचे सगळे सदस्यांना कटकन आवाज काढायला तयार आहोत. हे आता आम्ही पहिलं जस्ट म्हणजे म्हणतात ना की जसं आता तुम्हाला मगाशी म्हणालो की त्यांनी तोंडी दिल्या म्हणून तोंडी उत्तर दिल्या. पुढच्या जशा जशा त्या गोष्टी मुवमेंट करायला लागतील ह्यांना काउंटर आम्ही करणार, उत्तर देणार, प्रत्युत्तर देणार आम्ही. पोस्टरच्या बद्दल तर सांगितलेलं आहे, पण आम्ही गिरगावकर या संघटनेला याच्यामध्ये इनिशिएटिव्ह घ्यावंसं का वाटलं? गिरगावात खरोखर अशा पद्धतीनं कबुतरांचा त्रास आहे, या कबुतरांना पोसलं जातं आहे का आणि त्याच्या माध्यमातून त्रास दिला जातोय का? काय नेमकं सध्या गिरगावामध्ये घडतं आहे की आम्ही गिरगावकर या संघटनेला इतका इनिशिएटिव्ह घ्यावासा वाटला? बघा, आम्ही गिरगावकर संस्था ही प्रत्येक वेळेला मराठी लोकांसाठी झटत आलेली आहे, मराठी भाषेसाठी झटत आलेली आहे. आणि हा मुद्दा फक्त गिरगावचा नाही आहे. म्हणजे आता गिरगावमध्ये जरी कबूतरखाने नसतील तरी फ्युचरमध्ये जसं माननीय लोढा साहेबांनी त्याशी सांगितलं की आम्ही जागोजागी कबूतरखाने वॉर्डात आम्ही चालू करणार. तर इन फ्युचर कधी आपले आणि कसे आहेत, ही आपलीच माणसं आहेत ना जे ज्यांनी आवाज उठवला. तर तसं ते कोर्टाने निर्णय दिला, हे लोक कोर्टाच्या निर्णयाला सुद्धा जुमानत नाही आहेत. तर अशा लोकांच्या म्हणजे आज जर ते लोक कोर्टाला जुमानत नाहीत, उद्या सकाळी आम्हालाही नाही जुमानणार. आणि तसंही गिरगावात मराठी माणसाला दाबण्याचा खूप वर्षापासून प्रयत्न चालूच आहे. जसं घरं न देणं, आपल्या कोळणी भगिनींना तिथे न बसवणं. म्हणजे काय, आता जस्ट आपण बोललो की स्विगी वगैरेवाल्यांना सुद्धा वरती घेऊन येत नाही, बिल्डिंगमध्ये जागा नाही, मराठी माणसांना जागा देत नाही आहेत ते लोक. म्हणजे जरी असतील तरीसुद्धा जास्त आपल्या भाव देतात आणि सांगतात की भाड्याने सुद्धा देत नाही आहेत. तर ह्या सगळ्या गोष्टी फ्युचरमध्ये वाढत जाणार. आणि आत्ताच आपण आवाज नाही उठवला तर आम्ही गिरगावकरच्या माध्यमातून आम्ही आवाज उठवतो आणि ह्याच्या पुढेही उठवत राहणार. आता शिल्पानं जसं सांगितलं त्याप्रमाणे कोळणी भगिनी जे असतील त्यांना एक प्रकारे हलवण्याचा प्रयत्न केलेला आहे, मार्केट हलवण्याचा प्रयत्न केलेला आहे, मराठी माणसांना तिथं दाबण्याचा प्रयत्न होतोय. मराठी माणसांना दाबण्याचा प्रयत्न होतोय म्हणजे नेमकं काय? गिरगावातच हे होतंय का? गिरगावात तुमचे आलेले अनुभव काय आहेत? कारण तुम्ही या सगळ्या संदर्भामध्ये काम करता, पोस्टर लावता त्या भागामध्ये. त्यामुळे आम्ही नुसते पोस्टर लावत नाही, वेळोवेळी आंदोलन पण केलेत आम्ही. म्हणजे MMRDCवर आंदोलन केली आहे. जेव्हा जेव्हा रस्त्यावर उतरण्याची गोष्ट असते, गरज असते, तेव्हा आम्ही उतरतो म्हटलं. आता हिने एक फार छान शब्द वापरला की आम्हाला कोयनीनं उठवलं जातं आहे, हे केलं जातं आहे. ह्याच्यामागे आपले राजकीय माफ करा, राजकीय काही नेते आहेत जे शंड झालेले आहेत, त्यांच्याकडनं थोडेफार पैसे घेतात का फ्लॅटमध्ये थोडंफार अमुक करून घेतात, तर हे सगळ्या गोष्टी करतात आहे. त्यांच्यामुळे सगळा प्रॉब्लेम होतो आहे म्हटलं. आणि आम्ही जर सामान्य युवक म्हणून जर आम्ही करू शकतो तर जे नेते मंडळी आहेत ते रस्त्यावर का नाही उतरत, हा आमचा एक प्रश्न आहे. आणि जसं हिने सांगितलं, माननीय लोढासाहेब हे करत आहेत, लोढा जैन आहेत, जैन समाजासाठी करतात आहेत, मग मराठी माणसांसाठी मराठी नेते का नाही करत, हा आमचा प्रश्न आहे. ते काय मुग घेऊन बसले आहेत, प्रत्येक वेळेला काय आम्हीच करत राहणार. आणि गिरगावमध्ये नाही, संपूर्ण मुंबईमध्ये होतं आहे. आणि फक्त बघण्याची भूमिका घेतली जाते, ते कुठेतरी चुकीचं आहे. तुमच्या माध्यमांना आम्ही ज्या संस्था, जी मराठी मंडळ आहे, जी गणपती मंडळ आहे, जी गोविंदाची मंडळ आहेत, त्यांनी पुढे यायलाच पाहिजे, आता आवाज उचलायला पाहिजे. कारण हे आता अति झालं आहे. आता ह्याला त्यांच्या भाषेत उत्तर देणं खूप गरजेचं आहे. त्यांच्या भाषेत उत्तर द्यायचं म्हणजे काय? ते तर शस्त्र काढण्याची भाषा करतायत. आवश्यकता पडली तर अहिंसो परमो धर्मः असं म्हणणाऱ्या किंवा अहिंसेच्या तत्वावर चालणाऱ्या जैन समुदायाकडनं, त्यांच्यातल्या लोकांकडनं सुद्धा, अगदी दादरमध्ये सुद्धा आपण पाहिलं असेल की पूर्ण जे कबूतरखाना झाकला होता तो काढण्यासाठी अगदी सूर्या आल्या होत्या आणि ते म्हणजे कबूतरखाना उघडला गेला होता. ते तर थेट म्हणतात की आम्ही जर का असा संघर्ष करायची वेळ आली तर आम्ही शस्त्र घेणार. मग कसं उत्तर देणार तुम्ही या सगळ्याला? फार लोकांमध्ये ना फार गैरसमज आहे की ते अहिंसा बिहिंसा, ते आता तुम्ही आता सगळं म्हणाल अहिंसो परम धर्म बिर्म सगळं, आणि ते काय नाही. तुम्ही प्रत्येक व्यक्तीने ना लोणावळा शनिवारचे जा आणि ती कम्युनिटी आहे ना तिकडे काय करते ना रात्रीचे, हे प्रत्येक व्यक्तीने बघावं, त्यांच्या घरच्यांनी बघावं. चिकन मटन तिकडे ते कुठल्या ढाब्यात खातलं असतात, हे आम्हाला शिकवणार सगळं. आणि अहिंसा परम धर्म शिकवणार, मारून खातात. हे सगळं चुकीचं आहे. असं फक्त डायलॉग पाहिजे, बाकी काय नाही म्हटलं. म्हणजे आता तुम्ही काय करणार? आम्ही उत्तर देणार, आम्ही वाट बघतोय. आणि ह्यांनी जे कबूतरखान्यासाठी जे काही ॲप्लिकेशन दिलेत, काय 14 की 13 ठिकाणी द्यावे, दिल्यानंतर आमचे पण लेटर पडणार. जर मोठमोठे डॉक्टर सांगतात आहे कबुतरांमुळे फुफ्फुसाचा त्रास होतो आहे, TB आणि कुठले रोग होतात आहे, त्यांचेच डॉक्टर सांगतात, जैन लोकांचे डॉक्टर सांगतात आहेत. तिकडे आम्ही जसं आम्ही मागे आवाज उचललं चिकन मटनसाठी, आम्ही पण तिकडे परवानगी हवं, त्यातून प्रोटीन मिळणार, ह्याच्यानं उलटं त्रास होणार आहे. त्यांच्या कुठल्याही आता मुवमेंटवरती आमचं प्रत्युत्तर असणार. आम्ही आता वाट बघतोय, जसं ते येणार तसं आमच्याकडनं काउंटर केले जाणार.
शिल्पा, तुम्हाला काय वाटतंय, म्हणजे कशा पद्धतीनं ह्या अशा संघर्षाला उत्तर दिलं गेलं पाहिजे? म्हणजे एकीकडे ते अशा पद्धतीनं वॉर्डामध्ये कबूतरखाने उघडण्याची भाषा करतायत. इतकं आहे की आजवर कधी असा विशिष्ट पक्ष काढण्याची वेळ आली नाही, पण आता निवडणुका सुद्धा या मुद्द्यावर लढण्यासाठी ते तयार झालेले आहेत आणि एक प्रकारे संघर्ष करण्यासाठीची त्यांची भाषा आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही या सगळ्याला उत्तर देणार, आम्ही कबुतरांना वाचवण्यासाठी प्रयत्न करणार. पण जसं आता यानं सांगितलं त्याप्रमाणे जेव्हा त्यांचं जसं उत्तर असेल तसं त्याला काउंटर उत्तर दिलं जाईल. तुमच्या दृष्टीनं तुम्ही कशा पद्धतीनं यामध्ये उत्तर देणार किंवा याच्यासाठीचा संघर्ष करणार? बघा, पहिली गोष्ट तुम्हाला हे सांगते की तुम्ही आता जसं म्हणालात की पॉलिटिकली ते आता ॲक्टिव्ह होणार आहेत, म्हणून आम्ही हे बोलतो की आत्तापर्यंत आम्ही मुनी जे आहे त्यांचा रिस्पेक्ट करत आलो, पण आत्ता ते पॉलिटिकली ॲक्टिव्ह होणार आहेत तर आम्ही ह्या सरसकट आम्ही त्यांच्यावरती घाव घालणार. पहिली गोष्ट ही की ते मुद्दा हा जो कबुतराचा आहे ना, हा फक्त छोटा मुद्दा आहे, हा मुद्दा नाही आहे. ह्याला पकडून त्यांना राजकारण खेळायचं आहे. कुठल्या पद्धतीचं राजकारण? ह्याच पद्धती म्हणजे जेव्हा ते येणार, समजा ते BMC मध्ये निवडून आले तर त्यांना त्यांची मनमानी करायची आहे. जसं हे कबूतरखाने खोलले, मराठी माणसाला जागा देत नाही, तर ह्या प्रकारच्या ज्या अजून एक्स्ट्रा त्यांच्या काही ॲक्टिव्हिटीज असतील त्या करणार. दुसरी गोष्ट महत्त्वाची म्हणजे त्याची त्यांची सभा झाली, ती सभा राजकीय सभा होती, ही मुनींची सभा नव्हती. आणि हे ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न करतायत आपल्या सरकारला की आमचे वोट तुम्हाला आमच्याकडून जास्त मिळालेले आहेत. तर ते खूप गैरसमज आहे त्यांचा, ते खूप गैरसमजुतीमध्ये आहेत की त्यांच्याकडून जास्त वोट मिळालेले आहेत. तर तुम्हाला असं वाटतं, म्हणून आम्ही जो आता बॅनर जो छापला आहे गो बॅक टू राजस्थान, तो ह्याच्यासाठी आहे कारण की त्यांचा खूप गैरसमज झालेला आहे की ते महाराष्ट्र चालवत आहेत. तर तुम्ही जर महाराष्ट्र चालवताय तर तुम्ही जा आणि तुमचं राजस्थान चालवा, तिकडे तुम्हाला काय टॅक्स भरा, तुमचं जे पण काय आहे ते तुम्ही तिकडे करा, तुमच्या राजस्थानला मोठं करा. पण जर महाराष्ट्रात राहायचं असेल तर आमच्या नियम जे महाराष्ट्रात आहे, जे नियम महाराष्ट्रीयन लोक जे आहेत त्यांच्या नियमानुसारच राहावं लागेल. ते आमच्यावरती चढू शकत नाहीत. जसं तुम्ही आता म्हणाला आमचं काय उत्तर असेल, तर आमचं ते ज्या प्रकारे ॲक्टिव्हिटी करतील त्या प्रकारे त्यांना आम्ही उत्तर देऊ. जसं फॉर एक्झाम्पल की जसं एक गाल पुढे गेल्यानंतर मारल्यानंतर आपल्याला सांगतात आपले महात्मा लोक की दुसरा गाल, तर आम्ही तसं नाही करणार. आमच्या एका गालावर बसलं ना तर आम्ही समोरच्याची मुंडी छाटून टाकू, इतपत आमच्यामध्ये ताकद आहे. मराठी माणसाची ताकद ते अजून ओळखत नाही आहेत. पण हीच मराठी माणसाची ताकद तिथं गिरगाव, लालबाग, परळ, दादर, विलेपार्ले, अंधेरी, बोरिवली या भागामध्ये दिसून येत नाहीये. काय झालेलं आहे नेमकं? काय मोठं होतं आहे म्हणून मराठी माणसाची ताकद दिसत नाहीये? म्हणजे गिरगावात सुद्धा मोठ्या प्रमाणावर मराठी माणसाचं, म्हणजे तिथनं मराठी माणूस गेला, मराठी माणसाला आता हार्डली शोधावं लागतंय तिथे. कधी एकेकाळी मराठी माणसाचे बालेकिल्ले म्हणून या भागांना ओळखलं जायचं, पण आता ते राहिलं नाही. असं का होतंय? म्हणजे जसं याने सांगितलं त्याप्रमाणे पण ह्याच्या मागे मराठी माणूस जबाबदार आहे का? तुम्हाला काय वाटतं? आणि का असे पॉकेट्स राहिले नाही मराठी माणसाचे? बघा, तुमच्या माध्यमातून हे सांगू इच्छिते की जसं तुम्ही म्हणालात आता की इकडे का नाही राहिलेत, तर ह्याच्या मागे मूळ जर कारण असेल तर आपले पदाधिकारी, जे राजकीय आपले पदाधिकारी जे आहेत, ते जे विभागात आहेत ते मुळात ॲक्टिव्ह नाही आहेत. ह्या गोष्टीवरती त्यांना आवाज उचलायचा नाही आहे. ते जे समोरचे व्यक्ती आहे, समोरची पार्टी त्याच्याकडून पैसे खाऊन बसले आहेत. जसं तुम्हाला घराचं म्हटलं, त्यांना एक फ्लॅट तिथे बुक आहे म्हणून ते आवाज उठवायला प्रयत्नात नाही आहे. त्यामुळे मराठी माणूस काय करतो, थोडासा कुठेतरी घाबरला की आपण आवाज उठवला तर आपलीच लोकं त्यांना मिळालेली आहेत. पण अजून दुसरा पण पार्ट सांगते मराठी माणसाचा. आता तो शांत आहे, ॲक्च्युली तो शांत आहे ना, तोपर्यंत शांत आहे. एकदा त्याला डिवसलं ना तर माहिती नाही. आपण इतिहास रचला आहे हो मॅडम, मराठ्यांनी आपला इतिहास आहे, तर त्यांना माहिती नाही. त्यांनी फक्त एक ताकद बघावी की विसर्जनाच्या वेळी लोक जसे खाली उतरतात किंवा पाडव्याला उतरतात किंवा आपलं जे गणपतीचं हे म्हणा दहीहंडीला उतरतात, ते खूप मोजके लोक आहेत, मोजके ते यंगस्टर आहेत. पण आपल्या घरातून महिला किंवा मोठे लोक, लहान मुलाचं उतरले तर आपली संख्या खूप मोठी आहे. पण मराठी माणसाला ह्याची ताकद स्वतःला जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे. ते जाणत नाही आहे ना, म्हणून हा सगळा इश्यूज होतोय, हा सगळा प्रॉब्लेम आपल्यामध्ये होतोय. या मुद्द्याकडे येऊयातच आपण, पण आणखीन एक महत्त्वाचा प्रश्न आहे ते म्हणजे की गिरगाव असेल किंवा मग लालबाग, परळ असेल, या भागामध्ये सुद्धा मराठी माणसांना दाबण्याचा प्रयत्न होतोय. मराठी माणूस एका विशिष्ट ठिकाणी राहू नये किंवा तो मुंबईच्या बाहेर जावा, याच्यासाठी प्रयत्न होतोय का? याच्यासाठीचं राजकारण आहे का? ते होतंय का? या माध्यमातून ही गोष्ट सुद्धा समोर येते का, असं तुम्हाला वाटतं का? हो, 100% येते. जसं मी मराठी सर्वसामान्य माणूस जाणार कोणाकडे जाणार? कुठल्या तरी राजकीय पक्षाकडे जाणार की कुठल्या ह्याच्याकडे जाणार? आता मागच्या काळात जर तुम्ही बघितलं ना, मराठी माणूस हा विखरला गेला होता. म्हणजे राज ठाकरे साहेब आणि उद्धव ठाकरे साहेब यांच्याकडे विखुरले गेले होते. पण गेल्या 2-1 महिन्यापासून काय होतं की आम्हाला पण एक यंग असल्यामुळे एक बळ मिळालेलं चांगल्यापैकी. अगोदरपासून होतं पण ते अजून धाडस अजून जास्त झालेलं आहे. का? कारण दोन्ही ठाकरेने ते आवाज एकत्र केला आहे. आणि मी कालच्या ह्याच्यामध्ये पण बोललो आहे, म्हणजे आमच्या वृत्तीने आम्ही की कधी हे जग जाहीर करतात की आम्ही आता प्रॉपर एकत्र आहोत. त्याच्यानंतर जो उद्रेक होणार आहे ना, तो कदाचित त्यांना प्रचंड भारी पडेल. आणि जो रिव्हर्सेबल येईल ना, म्हणजे पुन्हा मराठी माणूस एकदम ताट मानेल आणि एकदम की आता आम्ही आहोत, हे होणार. एक छोटीशी गोष्ट झाली आहे, फक्त 2 ठाकरेंनी बंधू साहेबांनी फक्त एकत्र प्रॉपर यावे. यंगस्टर आणि सगळ्या गोष्टी प्रॉपर वेनी जातील आता. आणि
आता जो आम्ही अंदाज घेतो, यंगस्टर म्हणून अंदाज घेतो, जो पूर्वीचा महाराष्ट्र होता, ही जी घाण आली होती ना राजस्थान आणि इकडनं आली होती, गुजरात नाही म्हणणार, हे चुकीचं जातं आहे, चुकीचं राजकारण चालू आहे. कारण ते मायनॉरिटीमध्ये ना त्यांना ॲड करण्याचा प्रयत्न करतात आहे. गुजराती लोक आहे ना हिंदू आहेत, ते आपल्या सोबतचे आहेत. आपण एवढे वर्ष राहिलो नाही का गुजरातींबरोबर, सुखाने राहिलो ना एकमेकांच्या घरामध्ये, जैन नव्हते. हे लोक जेव्हा आले ना राजस्थानवर इकडे, तेव्हा ही फाटाफूट सगळी सुरू झाली. त्यांनी स्वतःवर खेचला, वेज खेचला, अमुक केलं तमुक केलं, सगळं झालं आहे. म्हटलं हे दोघं एकत्र जेव्हा येतील, जसं आता म्हणालो, तेव्हा प्रत्युत्तर दिलं जाईल. आणि जो पूर्वीचा महाराष्ट्र होता ना, हा पुनश्च आपल्याकडे येणार. फक्त हे दोन प्रॉपर वेनी एकत्र येऊन द्या, अजून बळ मिळेल आणि मराठी माणूस आता एकत्र एकजुटीने चांगल्या रीतीने आता परत जाईल. मराठी माणसाला बळ मिळण्यासाठी दोन्ही ठाकरेंनी एकत्र यायला हवं असं म्हटलं जात आहे. पण त्याच्यातनं खरोखर असे जे मुद्दे आहेत, मुंबईचे, महाराष्ट्राचे किंवा असे हे जे विशिष्ट समुदायाचे मुद्दे आहेत, ते सोडवले जातील का? आणि त्यासाठी मराठी माणूस खरोखर एकत्र येईल का? मराठी माणसाची तशी मानसिकता आहे असं वाटतं का? आम्ही गिरगावकरच्या माध्यमातून, तुम्ही गिरगावातल्या लोकांशी बोलत असाल, तिथे मुळात मराठी माणूस राहिलेला नाही आहे किंवा राहू देत नाही आहेत, तर ह्याच्या मागे पण वेगळं राजकारण आहे का? बघा, आता एकत्र येईल हे 100% आहे. त्याला थोडा वेळ लागेल. आमच्यापासून आम्ही सुरुवात केलेली आहे. शहीद तर कोणाला तरी व्हावं लागणार. आम्ही शहीद व्हायला तयार आहोत. जसं आपले भगतसिंग होते त्यावेळेला शहीद झाले, म्हणून पुढचं जे आहे अजून लढाई लढले सगळेजण आणि आपण आझाद झालो. तसं आता ही पण आपली आझादीचीच गोष्ट आहे. तिथे आम्ही आता फ्रंट फुटवर आलो आहोत आणि हळूहळू सगळे लोक आम्हाला बघून, जसं यंगस्टर आहोत आम्ही आणि ही गोष्ट करतोय, तर बरेच यंगस्टर आम्हाला जोडलेले आहेत आता आणि ह्याच्या पुढे जोडले जातील. तर हा प्रश्न सॉल्व्ह होईल 100%. थोडा वेळ लागेल पण होईल. एक लोढांचा उल्लेख झाला होता की लोढांनी म्हणजे आव्हान दिलेलं आहे की प्रत्येक वॉर्डामध्ये असे कबूतरखाने आम्ही उघडणार आहोत. त्यांनी तिथं बोरिवली नॅशनल पार्कामध्ये सुद्धा उघडलेलं आहे, म्हणजे कबुतरांना अन्न देण्यासाठीची सुरुवात केली आहे. पण म्हणजे जर आपण पाहिलं तर कुठेतरी सत्ता आहे, त्या माध्यमातून या सगळ्या गोष्टी लोढा किंवा असे जे मंत्री आहेत, नेते आहेत, ते करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर मग सत्ता तर नाही आहे, मग कशा पद्धतीनं या गोष्टी म्हणजे करवून आणणार? जेव्हा आता त्यांच्याकडे सत्ता आहे म्हणून ते गोष्टी पास करून घेतात, मंजूर करून घेतात किंवा मग त्याच्या अनुषंगानं ज्या काही प्रशासकीय गोष्टी आहेत ते करवून घेतात. पण आत्ता सध्या आम्ही गिरगावकरकडे कुठल्याही पद्धतीची सत्ता नाही आहे. मग निवडणुका लढवण्यासाठीचा विचार आम्ही गिरगावकरचा आहे का? मुंबई महानगरपालिका निवडणुका किंवा मग जो पक्ष अशा पद्धतीनं या मुद्द्याला घेऊन चालेल त्याला पाठिंबा देण्याचा विचार आहे का? नाही, मुळीच नाही. आमचा निवडणूक लढवायचा काही असा विषय नाही आहे. हां, पण एवढं नक्की आहे, तुम्ही जे बोललात ते बरोबर आहे की आमच्याकडे कुठली पॉवर नाही, काय नाही, पण आंदोलन मार्ग मोकळा आहे ना. बघा, तुमच्या माध्यमातून जेव्हा ते कबुतराच्या गोष्टी झाल्या, आम्ही सर्वसामान्य मराठी माणसं आहोत, आम्ही आवाज उचलल्यानंतर ते दाबलं गेलं प्रकरण. आता त्यांना परमिशन, तुम्ही म्हणतात की भाजपचं सरकार काही करतात आहेत, काही म्हणजे नियमाच्या विरोधात जाऊन त्यांनी शिवसेनेचं पक्षाचं चिन्ह घालवलं, तर ते कबूतर परमिशन देण्यासाठी खूप क्षुल्लक गोष्टी आहेत. पण आंदोलन केल्यामुळे, आम्ही पुढे आल्यामुळे काय झालं, ज्यांना सरसकट जे ते कबूतरखाने उघडायचा प्रयत्न करतो ना, ते दाबलं गेलं. आणि काही लोक आता, काही राजकीय नेत्यांना कदाचित शरम वाटायला लागली असेल की सर्वसामान्य मंडळवाले, काय ग्रुपवाले मुलं एकत्र मिळून करतात, तर आपल्याला पुढे आलं. तशा अनुषंगाने बरेचसे लोक पुढे येतात आहे. आणि आय डाऊट, तरी पण त्यांना परमिशन मिळाली तर त्यांना जो असा अधिकार आहे तसा आम्हाला पण काही परमिशन मागायचा अधिकार आहे. त्यांना तर कबुतरासाठी अधिकार आहे, आम्हाला अजून इतर गोष्टीसाठी अधिकार ना. बघू ना त्यांना पहिली परमिशन मिळते का बघू ना. त्यांना मिळालीच तर त्याला, जसं मगाशी म्हणालो, आमचे पण तसे लेटर पडणार ना. त्यांना 13साठी मिळाले, 13 कबूतरखाने. आमचे पण त्या ठिकाणी कबूतरखान्याच्या बाजूला चिकन मटन सेंटरसाठी 13 परवानगी मागण्यासाठी आमचे लेटर पडणार. म्हणजे कबूतरखाना वर्सेस चिकन मटन सेंटर अशा पद्धतीचा लढा असेल? नाही, मराठी वर्सेस जैन हा क्लिअर कट आहे. कबूतर आणि चिकन आहे ना, हा फक्त नॉर्मल मुद्दा आहे, फक्त खेळण्यासाठी सगळं तयार झालं आहे. मराठी विरुद्ध जैन. मुंबई मराठी माणसाची आहे, महाराष्ट्र मराठी माणसाचं आहे. पोस्टर बघितलं, गो बॅक टू राजस्थान. वैयक्तिक आमचा कोणावर काय नाही आहे. आम्ही कशाला कायदे हातात घेऊन आमच्यात पोलीस मराठी बांधवांना त्रास देऊ, रात्र जागरण करू, केसेस येणार, हे खोट्या केसेस येणार, काही फरक पडत नाही. आम्ही त्याची कोणती भीती नाही म्हटलं. पण जाणून बुजून करण्याचा प्रयत्न करत असेल, जसं आता त्यांचे ते धंदे चालू कबुतराच्या माध्यमातून, आम्ही उघडपणे सांगतोय, मराठी विरुद्ध जैन हा लढा उभारला जाणार आणि त्याच्यामध्ये मराठी व्यक्ती जिंकणार 100%. काउंटर एकदम वेगळ्या प्रकारे होणार. आम्ही फक्त वाट बघत होतो आणि आता कोणत्याही प्रकारे आम्ही थांबणार नाही आहोत. मराठी युवक आता जागा झालेत, होणार. तुझ्या बोलण्यातनं असं स्पष्ट दिसतं ते म्हणजे की मराठी विरुद्ध जैन असा तू उल्लेख केलेलास.
पण मग इतकं म्हणजे असं इतकं टोकाचा निर्णय घेण्याचं कारण काय? जसं तू मगाशी उल्लेख केलास त्याप्रमाणे गुजराती आणि मराठी लोक अनेक वर्ष सोबत राहिलेले आहेत. आता हे जैन मारवाडी आल्यानंतर एक प्रकारे मराठी माणसांची गळचेपी झाली किंवा त्यांना दमदाटी केली जाते आहे. काय असा त्रास हा मराठी माणसाला हे लोक करतायत किंवा करण्याचा प्रयत्न करतायत? तुला काय वाटतंय? तू काय पाहतोस तुझ्या संघटनेच्या माध्यमातून? तू राहतोस त्या आसपासच्या एरियातनं. बघा काय माहिती आहे का, त्याच्यामध्ये चूक आमची पण म्हणायला लागेल. आपल्या सर्वसामान्य मराठी म्हणजे सुरुवातीला ह्याच्यामागे छुपा अजेंडा कळला ना आपल्याला. नेते लोक आले, बिल्डर आणले गेले, मेहता आणले, शाह आणले, तेव्हा आपल्याला कळणार नाही. चूक आपली पण ती होती त्या सुरुवातीला. त्यांनी बिल्डिंग बांधले, सेल टॉवर बांधले, सेल टॉवरमध्ये प्राइजेस वाढवले, मराठी लोकांना नकारण्यात आले, तेव्हा कळलं नाही आपल्याला. गेल्या 5-6 वर्षात बघायला गेलं ना तर गिरगावमध्ये ना मॅक्सिमम प्रमाणात प्रोजेक्ट हे बूम होत चाललेले आहेत. आणि त्याच काळामध्ये आहे ना कसं झालं आहे की सेल टॉवरला 4 वर्ष लागतात, पण नॉर्मल टॉवर होता 2 वर्षात होता, नियम आपण आता केल्याप्रमाणे तिथपर्यंत ठीक आहे. पण जेव्हा काही उच्च दर्जाचे मराठी आहे ज्यांचे अर्निंग सोर्स जास्त आहे ते जेव्हा मागायला जायचे ना तर त्यांना नकारायला लागलं. आणि हळू हे फुटलं नाही, मग हळू बाहेरच गेलं. लोक बोलायला नाही ठीक आहे, नाही आहे, नाही काय हरकत नाही आहे, पण हो फुटत गेलं कारण सहनशीलतेचा अंत होत गेला. आणि मग ते हळू पसरत गिरगावच्या आपल्या कट्ट्यावरती आपण उभे असतो, सिग्नलवरती उभे असतो चहा पिताना, अरे यार मी तिकडे बघायला गेलो मला मिळालं नाही म्हटलं ह्या लोकांना. मग ते पसरत गेलं आणि ते एवढं पसरत गेलं पण तिथपर्यंत ना आपण विखुरले गेलो होतो. आणि ह्याने ना आपली जडी तिथपर्यंत ना मजबूत करून घेतली होती फायनान्स लेवलला आणि कन्स्ट्रक्शन लेवलला. म्हणजे सगळ्या चाळी विकत घेतल्या होत्या. आणि आपल्या पण मराठी माणसांनी तेव्हा काय केलं, म्हणजे 2 करोडची चाळ आहे ते लोक 4 करोड द्यायचे विकून टाकले. पण फ्युचरमधून हा प्रॉब्लेम होणं ह्याला कळलं नव्हतं. आता हा काय माहिती आहे का, आणि आम्ही मागे पण एक तुम्हाला केलं तुमच्या माध्यमानं तुम्ही आमच्यासाठी कृपया करून आवाज उचला. आम्ही नेहमी मुंबई तकला बघतो की खूप छान रीतीने तुम्ही आवाज उचलतात. आम्ही ना राहुल नार्वेकरांना विनंती केली गेल्या अधिवेशनमध्ये. सर्वात पहिली मागणी करणारे आम्ही पार्लेकर होतो. 30% कंपल्सरी पाहिजे. त्या कायद्याचं काय झालं? शंभूराज देसाई फक्त बोलले कोणी काय केलं तर फक्त या आम्हाला तक्रार करा. अरे कायदा करा ना, कंप्लेंट करू काय होणार? तुमचे कलमच नाही आहेत. कोणत्या कलमाखाली काय करणार तुम्ही? नॉन बेलेबल असणार ते काय, त्यांना काय फरक? GST चोर आहेत ती लोक, सर्व्हिस टॅक्स आणि GST चोर आहेत. त्यांना अशा छोट्या मोठ्या केसमध्ये काय फरक नाही पडणार. कायदे करा. 30% मराठी लोकांना मिळालंच पाहिजे. मराठी लोकांशिवाय कोणी घ्यायचं नाही. असे जे आम्ही काय मागण्या केल्या होत्या आम्ही तुम्हाला तर दाखवतो ते पोस्टर, ते तुम्ही कायद्यामध्ये आणा ना. काय नाही करू शकत? राहुल नार्वेकर तर मराठी माणूस आहे ना, अध्यक्ष आहे, एक एरियातले आहेत, का नाही करू शकत? त्यांच्या हातात कायदा आहे. जसं मगाशी म्हणालो संबंध कायद्याच्या विरोधात जाऊन त्यांनी शिवसेनेचं चिन्ह काढलं आहे, कायद्याच्या विरोधात जाऊन. मग हे कायद्यात बसवा ना या गोष्टी आणि मराठी माणसासाठी बसवा. एवढं सगळ्या लोकांना त्या जैन मारवाड्यांचं काय ते मोजके, छान बोलली, मोजके लोक आहेत, 20-22 लाख लोक. बघा आम्ही द्वेष पसरत नाही, आम्ही फॅक्ट सांगतोय. आम्हाला काय मारामाऱ्या घडून आम्ही काय शिकलेले लोक आहेत आम्ही, पण त्रास होतोय आम्ही बोलणार ना. म्हटलं 22 ते 24 लाख रुपये आहेत, 24 लाख लोक आहेत, ते काय म्हणतात मायनॉरिटी. आपल्या गणपती विसर्जनला 40 लाख लोक असतात. गोविंदाच्या मिरवणुकीमध्ये हंडी फोडायला आपले 12 लाख लोक असतात. त्यांनी जसा रस्ता वळवला, फक्त ॲक्शनला रिॲक्शन द्यायला रस्ता वळवला. तुम्हाला वाटत नाही ट्रेन भरून निघतील राजस्थानला, अशात निघतील. मराठी माणूस संयम ठेवतोय पण शंड पण नाही ना. मग अशी बोललो अरेला कार्य उत्तर मिळणार, तर ती अरेला कार्य करायची वेळ आलेली आहे. आता प्रॉपर माननीय बाळासाहेबांच्या कॅल्क्युलेशनप्रमाणेच जावं लागेल. जेव्हा ते लुंगी हटाव केलं माहिती आहे कसं सगळं एकदम साफ केलं होतं माननीय बाळासाहेबांनी आणि शिवसैनिकांनी. तो काळ आता आला आहे आणि तो काळ केव्हा आता प्रॉपर येईल माहिती आहे का? उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे 2 साहेब जेव्हा एकत्र आवाहन करतील ना तेव्हा तुम्हाला खूप चांगला रिझल्ट दिसेल बघा महाराष्ट्राचा. 200% सांगतो तुम्हाला रिझल्ट. मी युवक आणि अभ्यासू व्यक्ती म्हणून म्हणजे थोडाफार स्वामींच्या कृपेने आवाज असल्यामुळे तुम्हाला सांगतो, हे दोघं जेव्हा आवाहन करतील की आपल्याला महाराष्ट्र साफ करायचं आहे, मराठी माणसाच्या हातात द्यायचं आहे, कसा एकदम कडकडीत एकदम साफ होईल बघा. नियम पण एकदम बनतील बघा. मगासपासून तुम्हा दोघांकडनं राजकीय दृष्टीनं उल्लेख होतो आणि तू पण मगाशी उल्लेख केला होता आणि मी म्हटलं होतं की मग मराठी माणूस कुठे कमी पडतोय, का करत नाही आहे मराठी माणूस, का पुढे येत नाही, कोणी त्याला अडवलेलं आहे, त्याच्याकडे एवढी ताकद आहे. इतिहास सांगितला, ह्याने सांगितलं की आव्हान केलं तर इतकी माणसं रस्त्यावर येऊ शकतील, पण का करत नाही आहे मराठी माणूस मग या सगळ्याच्या विरोधामध्ये रस्त्यावर उतरत नाही? की मराठी माणसाने काही वेगळं ठरवलं आहे, मराठी माणूस काही वेगळं ठरवणार आहे, ठरवू शकतो? नाही, जसं मगाशी मी म्हटलं तसं की आपल्या राजकीय लोकांचा साथ मिळत नाही आहे. कसं आहे, जसं आता मराठी माणूस सामान्य माणूस आहे, राजकीय लोक कसे त्यांच्याकडे पॉवर आहे एक प्रकारची, पोलीस यंत्रणा त्यांच्याकडे असते. तर काय होतं आहे की आपले जे राजकीय लोक आहेत, जे जेन्युइन लोक आहेत त्यांना दाबलं जातं आहे. आणि जे फ्रॉड आहेत ते पैसे घेऊन बसलेले आहेत, स्वतःची घरं घेऊन बसलेले आहेत, त्यांना मराठी माणसाशी काही घेणं देणं नाही आहे. त्याच्यामुळे मराठी माणूस पुढे पाऊल उचलायचं म्हणजे थोडं घाबरतो. आता तुम्हाला छोटंसं एक्झाम्पल सांगते. पोलीस स्टेशन त्या दिवशी आम्ही असं सगळेजण मिळून पोलीस स्टेशनला गेलो होतो. तर पोलीस स्टेशनला वरती पायरी चढायच्या अगोदरच पोलीस स्टेशनला कॉल केलेले असतात.
म्हणजे आपण काही कंप्लेंट करायला जातो की बाबा हे लोक असं करतायत, ह्यांना असं असं प्रॉब्लेम झालेला आहे आणि ह्यांनी आम्हाला असा त्रास दिलेला आहे. जैन लोकांचं सांगते मी, आता मी परत ते नाव घेणार नाही. ह्यांनी त्रास दिलेला आहे, मराठी माणसाला तिथेच राहून काहीतरी त्यांना त्रास देतात आणि ते लोक पायरी चढायच्या अगोदरच त्यांना कॉल गेलेला असतो. हे कसं जातो? म्हणजे इथे कुठेतरी राजकीय पक्षाचे लोकसुद्धा याला सामील आहेत आणि त्याच्यामुळे मराठी माणूस आवाज उचलायला घाबरते. पण त्याच्यासाठी आमच्यासारख्या सामाजिक संस्था आहेत त्या उभ्या राहिल्या आणि त्याच्यासाठी आपल्यासारख्या सामाजिक संस्थेचीच गरज आहे की जेणेकरून त्यांना दिसेल की ही संस्था आवाज उठवते आणि तुमच्या माध्यमातून हे पसरत चालले तर ऑटोमॅटिकली लोक येणार आणि आपल्याला जॉईन होणार आणि हा एकदम उद्रेक होणार. आणि जसं गौरव म्हणाला की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे आले तर आपली पॉवर अजून वाढेल आणि आपण तांडव करू. मराठी माणूस तांडव करेल. पण सध्या जसं पोलीस स्टेशनचा उल्लेख केलास म्हणून अनेक संस्था संघटना आहेत, आता तू पण उल्लेख केलास त्याप्रमाणे पोलीस स्टेशनमध्ये जायच्या आधीच फोन कॉल्स गेलेले असतात. तुम्ही या सगळ्याच्या संदर्भामध्ये आवाज उठवतायत. तुम्हाला कधी पोलीस स्टेशनची पायरी म्हणजे तक्रार करण्यासाठी नाही तर मग तुमची तक्रार झाली आहे म्हणून चढावी लागली का? असं झालं आहे का की या अशा म्हणजे गोष्टींच्या विरोधामध्ये आवाज उठवला आणि मग तुम्हाला अडचणीत आणण्याचा प्रयत्न? आम्हाला साधारणतः काही भूतकाळ म्हणजे साधारणतः 7-8 वर्षापूर्वी असे फालतू धंदे करण्यात आले. आता तो पास झाला पण खोट्या केसेस, 300 रुपये चोरीची केसेस, हे असे सगळे धंदे फालतू तेव्हा त्यांना काय उत्तर देण्यात दिलं आम्हाला. तेव्हा आम्हाला DCP कर्णिक साहेब होते तेव्हा त्यांनी बघितलं म्हणजे त्यांच्या कायद्याप्रमाणे त्यांना कळतं आहे केस बनतच नाही आहेत. तर त्या व्यक्तिमत्वाने काही वर्षाने आम्हाला सहकार्य केलं तेव्हा की केस बनत नाही, यांच्यावरती खोट्या केसेस करतात ते सहकार्य. आणि तुम्ही म्हणतात की जसंही म्हणाले राजकीय बट ऑब्वियस यंत्रणा सिस्टम ते शासकीय लोक आहेत. वरती मंत्री काय म्हणतो त्यांची इच्छा नसेल तरी पण ऐकायला लागतं त्यांना. आणि जसं आता आम्ही आंदोलन करतो काय करतो आम्ही तोडफोड करत आम्ही कायदे हातात घेत नाही. पोलिस येतात ना येतात, आम्ही त्यांना सांगतो आम्ही कोणती कायदा हातात घेणार नाही, कोण दगड मारा हे मारा, पण आम्हाला लोकशाही अधिकार दिला तोंडाने बोलायचा. पोस्टर लावलं, पोस्टरमध्ये कोणाचा खून करताना दाखवलं नाही दाखवलं तर तुम्ही चिंता करू नका. जर असं झालं तर तुम्ही कायद्याप्रमाणे तुम्हाला जे काय करायचं ते करा म्हटलं. त्यांचं पण तेवढं सहकार्य असं आणि तेवढं त्यांचा उद्रेक पण असतो आमच्यावरती, कारण त्यांना पण लॉ अँड ऑर्डर सांभाळायची आहे. तेवढं आम्हाला कळतं आहे की आम्ही जाणून बुजून काहीतरी रस्सा अडवा, दगडी फेका, शस्त्र उठल्याचे धंदे करा हे आम्हाला करणारे एवढे मूर्ख नाही आहेत. पण लॉप्रमाणे जसं ते चालतं तसं चालतात आणि ह्यापूर्वी झालेले आहेत. ठीक आहे, काय हरकत चालतं. या केसेस कोणी बिल्डर्सने टाकलेले आहेत, जैन समुदायातल्या लोकांनी टाकलेले आहेत की कोणी नेत्यांनी टाकले होते. आता त्यांची नावं घ्यायची ना, त्यांना तेव्हा ते अक्कल आली काय करायचं ते, कारण तेव्हा पण आम्ही अरेला कार्य केलं आणि काही वरिष्ठ अधिकाऱ्यांना खरं खोटं बघण्यात आलं म्हणजे ते टाकले. आता बट ऑब्वियस पोलीस स्टेशनमध्ये गेल्यानंतर एखादी स्त्रीचं एक्झाम्पल, आमच्यावरती कुठल्या स्त्रियांच्या केसेस नाही आहेत पण 300 रुपये चोरले, त्याला ते नियमाप्रमाणे ते घ्यावी लागते, तक्रार घ्यायला ते घ्यावी लागते. नंतर निष्पन्न जे होतं ते खरं आहे पण तो डाग राहतो ना आमच्यावरती. 300 रुपये चोरणारे व्यक्ती वाटतो का आम्ही तुम्हाला? 300 रुपये चोरले, काहीतरी असं काहीतरी केसेस होत्या, ट्रेस पासिंग केली, काय केली, ते नंतर निष्पन्न झालं जेव्हा वरिष्ठांनी हे केलं तेव्हा. पण तिथपर्यंत आमचं ते 4-5 महिने किंवा 4-1 वर्ष आमचं नाव तर खराब होतं ना ते, की आम्ही चोर लबाड लोक आहेत का. हे केव्हा केलं होतं जेव्हा आम्ही सुरुवातीला आवाज उचलला होता, हेच. पण आम्ही थांबलो नाही. हेच गोष्ट म्हणजे मच्छीवाल्यांना बसायला देत नाही, मराठी लोकांना घरं देत नाही, म्हणजे MMRDचा विषय करतो खास करून. तेव्हा तुम्हाला जर आठवत असेल गिरगावमध्ये MMRD मेट्रोचं काम सुरुवात झालं होतं, डिमॉलिशन सुरुवात झालं होतं. हे तेव्हाचा काळ आहे. आता तेव्हा त्याच्यामध्ये कोणाचे हात बरबटलेले होते हे आम्हाला माहिती नाही. काय झालं होतं, 452 कुटुंब तुम्ही डायरेक्ट उठून मराठी कुटुंब डायरेक्ट त्या चिराबाजाच्या दिशेला टाकायची डेअरिंग करत होते. पहिले गोंडी, नंतर चिराबाजार कुठेतरी, असंच काहीतरी होतं, कमानीवाडी कुठेतरी. अरे सरसकट तुम्ही काय कराल ते मनमानी. ते अश्विनी भिडे कोणाच्या सांगण्यावरं. मग आता कसं झालं, मग तेव्हा सगळी यंत्रणा उद्धव साहेबांना भेटायला गेले होते. मग उद्धव साहेबांना काहीतरी मांडलं सगळं की उद्धव साहेब असं आहे. मग उद्धव साहेबांनी त्यांच्या प्रकारे जे काय सिस्टम अश्विनी भिडेने ते सगळ्यांनी बघितलं. त्या साहेबांनी त्यांना बोलवण्यात आलं आणि दमदाटी करण्यात आली की मराठी कुटुंबांना तुम्ही कशा वृत्तीने करणार आहे. मग अजून आंदोलन करण्यात आली. मग नंतर ते आता ती मराठी कुटुंब जे सुरुवातीला आम्ही आवाज उचलला होता पण आम्हाला पाठबळ मिळत नव्हतं. जसं म्हणालं की आम्ही युवक किती 100-150, मग आम्हाला तेव्हा पर्याय नव्हता. मग तेव्हा आम्ही सगळे जेव्हा गेलो मातोश्रीवरती गेलो तेव्हा एक्सप्लेन करून सांगितलं. राजसाहेबांकडे गेले सगळे अर्धी मुलं. जेव्हा तिकडनं यंत्रणा हल्ली म्हणजे तिकडे आंदोलन केली गेली ना तेव्हा आज आपली मराठी कुटुंब, आमचं यश आहे ते, सर्वसामान्य मराठी माणसाचं यश आहे. पण आम्हाला खूप त्रास झाला तेव्हा प्रचंड. पण आम्ही थांबलो आणि थांबणार पण नाही. आणि आता तर अजून बूम होते, होणार. जसं यांनी सांगितलं याच्यावर पण केसेस होत्या. अश्विनी तुम्ही पण त्या म्हणजे आम्ही गिरगावकर संघटनेमध्ये तुमच्यावर पण केसेस आहेत का? त्याच्या माझ्यावरती अजून आपले एक अजिंदार महिला म्हणून तुमच्यावर जेव्हा अशा केसेस होतात तेव्हा तुम्हाला काय वाटलं होतं किंवा कशा पद्धतीने तुमच्याबरोबर या सगळ्या गोष्टी करण्यात आल्या होत्या? काही वाटलं नव्हतं कारण की आम्हाला माहिती होतं. आम्ही
प्रिपेअर्ड होतो या सगळ्या गोष्टीसाठी की आपण ह्याच्यात पहिली गोष्ट तर आम्ही ह्याच्यात उतरलो तर ह्या सगळ्या गोष्टी प्रिपेअर्ड करून उतरलो. माइंड सेट होतं आमचं की आम्ही काहीतरी करणार तर हे लोक आमच्यावरती आम्हाला टॉर्चर करण्याचा प्रयत्न करणार केसेस टाकून. आणि तर मला तसं काही वाटलं नाही कारण की आम्ही प्रिपेअर्ड होतो त्या गोष्टीसाठी. फक्त जसं हा म्हणाल तसं की थोडं नाव खराब होतं, लोकांच्या डोळ्यामध्ये वेगळं काहीतरी आपल्याबद्दल दिसणं येतं की अरे ही अशी आहे. पण ते कालांतराने ते आपल्यावरचं दाग गेला, लोकांनाही कळायला लागलं की आम्ही हे सगळी कामं करतो आणि या सगळ्या गोष्टी होतात. जसं MMRDचं आम्ही म्हटलं त्या गोष्टीवरूनच या सगळ्यावरती आमच्यावरती घाला झाला होता. आम्ही स्वेच्छामरणाचं आंदोलन केलं होतं त्यावेळेस सगळ्यांनी मिळून 98 आम्ही जण होतो आणि तेव्हा आम्ही हे केलेलं. त्यामुळे काय झालं की स्वेच्छामरण आल्यानंतर ते एकदम एकूण एक न्यूजनी कवर केलं होतं, म्हणजे इंग्लिश न्यूजनी पण कवर केलं होतं. त्यामुळे त्यांना ते एक त्रास झाला त्या गोष्टीचा की अरे सामान्य दिसत आहेत ही मुलं आणि आवाज उठवत आणि आपल्याला तो प्रॉब्लेम क्रिएट होतो. त्या अनुषंगाने ते आमच्यावर केसेस झाल्या पण ते सगळं सॉर्ट झालं. पण आता पुढेही येऊ शकतात. आत्ताही तुम्हाला सांगते आत्ताही आम्ही हे सगळं करतो आहे. आत्ताही आम्ही प्रिपेअर्ड आहोत की आमच्यावरती काही नाही करते. पण जसं मगाशी मी म्हटलं की शहीद तर कोणाला तरी व्हायला लागणार, तर आम्ही शहीद व्हायला रेडी आहोत. आम्ही माइंड सेट आहे आमचं की काही झालं तर आम्ही याच्यावरती आवाज उठवू. जे राजकारणी अशा पद्धतीनं मराठी माणसांना हटवण्याचा, मराठी माणसांना मुंबईच्या बाहेर ढकलण्याचा प्रयत्न करत आहेत, आगामी निवडणुकांच्या अनुषंगानं काय संदेश द्यायचा आहे किंवा काय त्यांना इशारा द्यायचा आहे, काय आव्हान करायचं आहे त्यांना? आव्हान हेच करायचं आहे की तुम्ही मराठी भूमीत आहात, महाराष्ट्राच्या भूमीत आहात आणि जे कारण की मोस्टली जास्त करून आपले मराठीच राजकीय नेते जे मराठीच आहेत, तर तुम्हाला ह्याची जाणीव पाहिजे, थोडी तरी लाज पाहिजे. हे लाचारासारखं मतदान घ्यायचं, वोटांसाठी वोटसाठी मतदानासाठी लोकांच्या दरवाज्यात जायचं, मतं घ्यायची मराठी लोकांची आणि मराठी लोकांचीच कामं करायची नाही. तर ह्याच्या पुढे हे सगळं लाचारीगिरी बंद करा आणि मराठी माणसाचा जरा विचार करा. आणि कारण की आपला मराठी माणूस आहे तर तुम्ही आहात, बरोबर आहे ना. राजकारण आपण मतं करतोय म्हणून ते त्या जागेवरती आहेत ना, तर त्याचा विचार करावा यांनी की आपण किती लाचारी करतोय. तर हाच असेल उपदेश त्यांना की लक्ष द्या मराठी माणसाकडे. जर तो आपल्याला मतदान देतोय याचा अर्थ त्याचं काहीतरी त्याच्यानी भलं होईल, तुम्ही त्याचं भलं कराल ह्या हिशोबाने तुम्ही मतदान करताय, तर त्यांचा पण भल्याचा विचार करा. आता तू अगदी सुरुवातीला मधल्या काळामध्ये आवाहन केलंस ते मराठी संघटना जेवढ्या मराठी माणसांसाठी काम करतात त्यांनी एकत्र यायला पाहिजे. तर यासाठी म्हणजे काही आवाहन करण्यात आलेलं आहे का आम्ही गिरगावकरकडनं आणि काही प्रतिसाद आलेला आहे का इतर संघटनांकडनं? हो, बऱ्याचशा लोकांचे फोन आले, प्रचंड लोकांचे ह्या 2 दिवसामध्ये फोन आले की आम्ही तुमच्यासोबत आहोत, असं तसं, की कुठल्या गोष्टींची मदत लागली तर अवश्य सांगा. कोणते वेडेवाकडे काय कंप्लेंट करण्याचा कोणाचा प्रयत्न केला, काही केला, पोलीस जसं मगाशी पोलीस पण शाणे, त्यांना कळते की प्रत्येक गोष्टीत हे नाही करू शकत. पण हे सगळं चाललं नाही आता. आणि माझ्याकडनं आव्हान करायचं म्हणजे आम्ही गिरगाव पूर्ण संस्थेकडनं मला आव्हान करायचं आहे की जो कोण तुम्ही कॅन्डिडेट द्याल, नगरसेवक द्याल, तो म्हणजे जो निवडणूक लढवणार, कृपा करून मराठी द्या. तुम्हाला हात जोडून विनंती आहे, मराठीच द्या. मग ते भाजप असेल, शिवसेना असेल, मनसे असेल, राष्ट्रवादी असेल, काँग्रेस असेल, मराठीच द्या. बाकी ह्या भुक्कड लोकांच्या मुळीच नादीला लागू नका. एक नंबरची चोर कंपनी आहे, त्यांच्या नादी लागून आपल्या संपादन निघाले जातात. ही हात जोडून विनंती करतो आम्ही गिरगावकरच्या टीमच्या मार्फत तुम्हाला. तर आम्ही गिरगावकरनं एक पोस्टर काढलं आणि त्यांचं असं म्हणणं आहे की याच्यामागे राजकीय हेतूसुद्धा आहे. हा फक्त कबुतरांपुरताचा मर्यादित विषय नाही, तर मराठी माणसाला मुंबई बाहेर काढण्याचा, दामटवण्याचा हा प्रयत्न आहे. मराठी माणसाची गळचेपी करण्यासाठीचं हे सगळं राजकारण सुरू आहे. मराठी माणूस शांत आहे, शंड नाही, असं त्यांचं म्हणणं आहे. आणि जेव्हा वेळ येईल तेव्हा हा मराठी माणूस एकत्र येऊन या सगळ्याच्या विरोधात आवाज नक्की उठवेल. सध्या तो शांत आहे असं म्हणत त्यांनी मराठी माणसांना सुद्धा आवाहन केलेलं आहे. बघूयात आता हे कबूतरखाने हा जो विषय आहे तो मराठी भूमिपुत्र वर्सेस अशा पद्धतीनं गुजराती मारवाडी असा सध्या पाहायला मिळतो आहे. तो आणखीन कुठल्या मुद्द्यावर जातो, कशा पद्धतीनं पुढे जातो, याच्यावरचं राजकारण कसं होतं आणि काय पुढे यातनं घडतं, किती मोठा संघर्ष होतो, हे सगळं आपल्याला बघावं लागणार आहे. याच्यावर मुंबई तकचं लक्ष असणार आहे. तुम्ही सुद्धा मुंबई तकवर अशा पद्धतीचे महत्त्वाचे विषय तुमच्या भागातले मुंबई तकला कळवत राहा, कमेंट करून कळवत राहा. सध्या माझी इथं थांबण्याची वेळ झालेली आहे. कॅमेरामॅन राजेश रेवणकरसह मी हर्षदा परब, मुंबई तकसाठी.